अखिल कोट आनंद कंद असणाऱ्या परमात्म्याच्या असे कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गेली 5 दिवस झाले आपण श्रीराम कथेचं चिंतन ऐकतो। सकाळच्या सत्रामध्ये ज्ञानेश कन्या संत श्री गुलाबराव महाराजांच्या यांच्या चरित्राचा सहभाग पाहत होतो। कथेमध्ये आज बदल सकाळच्या सत्रामध्ये आजची ही रामकथा आपल्याला पाहायची आहे। लग्नापर्यंत आपल्याला या सत्रात जायचं आहे। श्रीराम कथेचं चिंतन तुम्ही आम्ही पाहत असताना कालपर्यंतचा कथाभाग प्रभू श्री रामचंद्रांचं आगमन सूर्यवंशामध्ये झालं। ज्या सूर्यवंशामध्ये रघु झाले, ज्या सूर्यवंशामध्ये खट्वांग झाले, ज्या सूर्यवंशामध्ये राजा भरत झाले, ज्या सूर्यवंशामध्ये राजा अंबरीश झाले, ज्या सूर्यवंशामध्ये राजा हरिश्चंद्र झाले, ज्या सूर्यवंशामध्ये इंद्राचे परम मित्र राजा दशरथ झाले, त्याच सूर्यवंशामध्ये आज भगवान श्री रामचंद्र जन्माला येतात। सूर्य अत्यंत आनंदात आले। असं म्हणतात की सूर्य 1 महिनाभर स्थिर राहिले। 1 महिना सूर्य त्या ठिकाणी आपल्या वंशाचा आनंद साजरा करतात। सूर्याला वंश मिळाला। मास दिवस कर दिवस भाव मरण न जाई कोई, यथ समेत रबी थाकेऊ निसा कवन विधी होई। 1 महिन्याचा दीर्घ दिवस झाला। अनेकांना वाटलं का तो दिवसच आहे, परंतु सूर्यानं महामंडळामध्ये अशी काही रचना करून टाकली, 1 दिवस तो 1 महिन्यासारखा झाला। यह रहस्य काहू नहीं जाना, दीन मणि चले करत गुण गाना। देखी महोत्सव सुर मुनि गागा, चले भवन बरनत निज भागा। परमानंद प्रेम सुख भूले, विधिन फिरहि मगन मन भूले। श्री रामचंद्र भगवान परमात्मा ज्या सूर्यवंशात जन्माला आले, सूर्य क्षणभर स्थिर झाला। चंद्राला थोडं वाईट वाटलं। एक माणूस खुश होतो तो दुसरा दुःखी होत असतो। चंद्राला वाईट वाटलं। सूर्याच्या वंशामध्ये आनंद, आपलंही तसंच आहे। घरच्या शेजारच्यानं जर 2 मजली बिल्डिंगची जर 4 मजली केली तर दुःख आपल्याला होते। एकाचं पोट दुखत होतं, डॉक्टरकडे गेला। डॉक्टर पोट दुखत आहे, 4 दिवस झाले, काय खाल्लं काय रे? सप्ताह चालू आहे, अरबट चरबट खाल्लं काय? काही 3-4 दिवस झाले उपवास चालू आहे, दुखल असत पोट? नाही ना, काही खाल्लं नाही, सप्त्यात गेलोच नाही तर पोट दुखाचा प्रश्नच नाही। मग केव्हापासून पोट दुखते? म्हणे शेजारच्यानं 4थ्या मजल्यावर स्लॅब टाकला आणि तेव्हापासून पोटात कळ उठली। दुसऱ्याच्या सुखानं दुखावणारे माणसं या जगतामध्ये आहे। सूर्यवंशात आनंद, चंद्र दुखी झाला। 1 सुखी झाला, 1 दुखी झाला। चंद्राचा चेहरा पडला। चंद्रदेव भगवान श्रीरामाकडे गेले। भगवंता, अन्याय केला, तुझ्या दरबारात न्याय नाही, धुंद झाला तुझा दरबार। काय कारण आहे? चंद्र म्हणू लागला, सूर्य माझ्या समोरून जातो असा ताटात जातो। बघ, कोणाच्या वंशामध्ये राम जन्माला आले? सूर्यवंशामध्ये राम जन्माला आले, रघुवंशामध्ये जन्माला आले। माझा वंश धन्य झाला। भगवान विष्णू माझ्या वंशामध्ये जन्माला आले। देवाची खिन्नता मला वाटते, थोडं दुःख वाटते मला। रामचंद्र प्रभू म्हणतात, तुझं दुःख दूर करतो। पुढचा जन्म तुझ्या वंशात, चंद्रवंशामध्ये, सोमवंशामध्ये मी जन्माला येईल। कृष्ण परमात्मा म्हणून मी अवतार घेईल। आणि म्हणून 1 सूर्यवंशात आहे, दुसरा चंद्रवंशात आहे। एक दुपारी 12 वाजता जन्माला आला, एक रात्री
12 वाजता जन्माला आला, एक भर चैत्र महिन्यामध्ये जन्माला आला, दुसरा श्रावणामध्ये जन्माला आला, एक नवमीला जन्माला आला, एक अष्टमीला जन्माला आला. एका नावात सरळपणा आहे, रम्यती इति रामः. कुठेच अक्षर सरळ नाही, त्याचं नाव कृष्ण आहे. सांगायचं तात्पर्य की सूर्यवंशामध्ये आनंद झाला, चंद्र दुःखी झाला. चंद्र म्हणतो माझ्या वंशामध्ये कधी जन्माला याल, माझ्या वंशामध्ये जन्माला या. म्हणजे द्वापार युगात कृष्ण अवतार तुझ्याकडे, काय बिघडलं? अरे हो, पण तोपर्यंत सूर्य मला चिडवेल ना, तोपर्यंत काय करायचं? त्रेतायुगापासून तर द्वापार युगापर्यंत किती काही कालावधी निघून जाईल, तोपर्यंत वाट बघायची का मी? रामानं त्याला दुसरं वरदान दिलं चंद्राला. श्याम गौर सुंदर जोरी निरखई छबि जननी तृण तोरी चारि उशील रूप गुण धामा. चंद्राला वरदान दिलं, म्हणे जोपर्यंत द्वापार युगात मी तुझ्या वंशामध्ये जन्माला येत नाही, तोपर्यंत तुझं नाव लावल्याशिवाय माझा जय जयकार पूर्ण होणार नाही, हा माझा आशीर्वाद आहे. म्हणून नुसतं राम भगवान की नाही, मग श्री रामचंद्र भगवान की. तेव्हापासून रामाला चंद्राची उपाधी लागली. काय वंशामध्ये आनंद आहे, इकडे कौसल्येला आनंद. भगवान श्री रामचंद्राच्या बाल्यलीला होत असताना इकडे कैकईचे दिवस भरले. रामकथा वर्णन करते, नंतरचा जो जन्म झाला तो त्या कुळामध्ये स्वतः धर्मराज अवतीर्ण झाले. धर्माचं वास्तव रूप त्या ठिकाणी कैकईच्या पोटी जन्माला आलं. विश्वभरण शोषण कर जोई, तारक नाम भरत अस होई. जाके सुमिरन ते रूपनासा, नाम शत्रुहन भेद प्रकाशा. 2 मुलं जन्माला आलेली आहेत. कोणते कोणते? एक भरत आहे, एक शत्रुघ्न आहे. पुढे जन्माला आलेले आहेत लक्ष्मण धाम राम प्यार, गुरु वसिष्ठ ते हिरा का लक्ष्मण नाम उदार. शेष नारायणाचा अवतार लक्ष्मणजी जन्माला आले. असे राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या 4 पुत्रांची उत्पत्ती या सूर्यवंशामध्ये झाली. एक भगवंत आहे, एक धर्म आहे, एक शत्रूचा नाश करणारा आहे, आणि एक त्या धर्माचं, त्या भगवंताचं आणि तो शत्रूचा नाश करणाराचं लक्षण करणारा, रक्षण करणारा लक्ष्मणजी आहे. प्रत्येक घरामध्ये रामाचीही गरज आहे आणि लक्ष्मणाचीही गरज आहे. सगळेच राम राहिले तर ते घर चालत नाही, सगळेच लक्ष्मण राहिले तर तेही घर चालत नाही. रामाची जेवढी गरज आहे तेवढीच लक्ष्मणाची गरज आहे. एक समजावून सांगणारा आहे, एक फटके देणारा आहे. दोघांची गरज एका घरात आहे. लाडवणारी आईची गरज असेल तर शासनकर्त्या बापाची गरज घरात आहे. शिक्षा हे सुद्धा शासनाचा एक भाग आहे. घरामध्ये रामाची गरज आहे, लक्ष्मणाची गरज आहे. ज्या घरामध्ये धर्मराज आहे त्या घरामध्ये एक भीम आहे, भीमाची सुद्धा गरज आहे. सगळे